हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो लास्ट क्लासमध्ये आपण बघत होतो गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे, गोनेडोट्रॉफ हे तुम्हाला माहीत आहे. गोनेडोट्रॉफ हे तुमचे सेक्स हॉर्मोन रिलीजसाठी काम करतील. याचे पूर्ण पॉईंट्स तुम्हाला दिले जातील, रायटिंगमध्ये दिले जातील. सगळे पॉईंट्स मी इथे कव्हर करेल. ठीक आहे, हा जो तुमचा प्री ऑप्टिक जो न्यूक्लिया आहे, हा प्री ऑप्टिक न्यूक्लियापासून तुमचे गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन हे रिलीज होतील. हे तुमच्या पोर्टल सर्क्युलेशनमध्ये येतील. त्यानंतर हे गोनेडोट्रॉफ जे आहेत त्यांना ते स्टिम्युलेट करतील आणि दोन टाईपच्या हॉर्मोनचं सिक्रेशन करतील. एक आहे फोलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, सेकंड वन ल्युटिलायझिंग हॉर्मोन. सो ते काय सिक्रेट करतात मी सांगेन, बट नाव फक्त तुम्हाला एवढं कन्सिडर करायचं आहे की हे पण एक आहे. ठीक आहे, याला म्हणून आपण, ठीक आहे, गोनॅडोट्रॉफ्स. ठीक आहे, तर हे झालं सेकंड त्याचं कॅरेक्टर जे तुम्हाला इथं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि या ठिकाणी तुमचे सगळे हॉर्मोनचं सिक्रेशन ऑलरेडी मी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, LSH असेल, ठीक आहे, प्रोलॅक्टिन असेल, ग्रोथ हॉर्मोन असेल, त्याला सोमॅटोट्रॉफ म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे सगळे हॉर्मोन्स कसे सिक्रेट होतात हे तुमच्या अंडरस्टँडिंग झालेली असेल. जो तुमचा पोस्टिरियर लोब आहे याचं जे रिलीज आहे, बघा इथं तुम्हाला काही पॉईंट्स मी दाखवेल लिहून की का असं होतं. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला एक ॲडिशन बाकी आहे, ते पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, जो तुमचा पोस्टिरियर जो लोब आहे, ठीक आहे, पोस्टिरियर लोब आहे आणि तुमचा इंटरियर लोब किंवा त्याला मिडल लोब म्हणा डायरेक्ट. ठीक आहे, हा तुमचा जो सेकंड वन आहे, जो मिडल लोब आहे, हे दोन्हीही कशापासून बनलेले आहेत तुमच्या, बघा हे दोन्हीही तुमच्या एंडोडर्मपासून बनलेले आहेत. ठीक आहे, कशापासून, एंडोडर्म ऑफ बक्कल कॅव्हिटी, जे काही तुमचं ओरिजिन होतं बॉडीचं त्या एंडोडर्मपासून हे बनलेले असतील. त्यानंतर जो तुमचा हा पोस्टिरियर नाही, या ठिकाणी हा पोस्टिरियर कट करा, अँटेरियर लोब. आणि जो तुमचा पोस्टिरियर लोब आहे, लक्षात असू द्या, पोस्टिरियर लोब हा कशापासून बनलेला आहे, हा तुमचा एक्टोडर्मपासून बनलेला आहे. एक्टोडर्मपासून कोणत्या, न्यूरोनलपासून. ठीक आहे, न्यूरोनल एक्टोडर्मपासून हा बनलेला आहे तो. म्हणून बघा की या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स दिसतोय की हे जी दोन आहेत हे तुमचं जे यामधून जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात हे हॉर्मोन्स कोणते आहेत. बघा यामधून कोणते कोणते हॉर्मोन्स सिक्रेट होतात तुमचे फॅक्टर्स, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन, गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर तुमचा अजून एक राहिला प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन, तरच तुम्ही डोपामाइन म्हणू शकता. हा इनिबिटरी इफेक्ट आहे, बट तो सिक्रेट आणि इनिबिशन तुमच्या अँटेरियर लोबमध्येच होतं, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर तुमचा जो नेक्स्ट आहे एक सगळ्यात इम्पॉर्टंट सोमॅटोस्टॅटिन, हा जो राहिलेला आहे हा कोण आहे. सो हे समजण्यासाठी अजून एक आपण पुढच्या वेवर जाऊ. तर मी जे तुम्हाला सांगितलं होतं की दोन टाईपचे हॉर्मोन्स हायपोथॅलॅमस हे फॅक्टर हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं. एक आहे तुमचं स्टिम्युलेटिंग फॅक्टर. ठीक आहे, स्टिम्युलेटिंगमध्ये सगळेच लिहून घ्या, CRH लिहा, TRH लिहा, ठीक आहे, GHRH लिहा, ठीक आहे, त्यानंतर GNRH लिहा, एवढे लिहू शकता. बट इनिबिटरी कोणते आहेत, हे दोन इनिबिटरी आहेत. ठीक आहे, इनिबिटरीमध्ये फर्स्ट वन प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये तुम्ही अजून असं पण लिहू शकता, कॉर्टिकोट्रॉपिक इनिबिटरिंग हॉर्मोन, ठीक आहे, थायरॉइड इनिबिटरिंग हॉर्मोन, हे पण लिहू शकता, याच्याबद्दल काही डाऊट नाही. बट ते इम्पॉर्टंट नाहीच आहेत. ह्यामध्ये हा प्रोलॅक्टिन आणि सेकंड वन आहे तुमचा सोमॅटोस्टॅटिन, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा इनिबिट करतो तुमच्या सिक्रिशन. कुणाचं सिक्रिशन इनिबिट करतो, तो प्रोलॅक्टिनचं. बट हा जो आहे हा सिक्रिशन करतो तुमच्या ग्रोथ हॉर्मोनचं. ठीक आहे, तर हे पण तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो दीज आर द बेसिक. इंटरेस्ट येत असेल तुम्हाला, खूप जास्त इंटरेस्ट आलाच पाहिजे, कारण आपण आता इथून पुढे असंच आपलं मौज मजा होईल. तुम्हाला इंटरेस्ट पण डेव्हलप करेल, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करेल. तुम्ही रीडिंगमध्ये बसाल तर तुम्हाला समजेल की अरे यार हे खूपच मजा येते. नोट्स बनवण्यासाठी तुम्हाला चांगला फील येईल. आणि विदाऊट नोट्स जर तुम्ही ट्राय करत असाल की मला आज समजले, मी नोट्सशिवाय, हे कुणाला शक्य नाही, हे मलाही शक्य नाही. तुम्हाला माहीत असावं, हे बघा की या माझ्या नोट्स आहेत, छोट्या छोट्या, हे तुम्हाला दिसतील का, बघा हे माझ्याकडे PPT फॉर्मॅट आहे. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला, हा सगळा PPT फॉर्मॅट असून पण मी अशा एक रायटिंग पॅटर्न बनवतोय. हे कशासाठी, ही ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी, ज्या वेळेला मी तुम्हाला शिकवतो. ठीक आहे, कधी पोस्टिरियरचा अँटेरियर होत असेल, अँटेरियरचा पोस्टिरियर बोलताना होत असेल,
त्याची पण मी काळजी घेतोय, बट ऑनलाईन असल्यामुळे कॉन्सन्ट्रेट मेंटेन होणं, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन मेंटेन होणं थोडं डिफिकल्ट असतं. सो हे नोट्सची पॉवर आहे, हे तुम्ही कलेक्शन केलेल्या जे तुमचे वर्ड्स असतील त्याची पॉवर आहे. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी किंवा तुम्ही नेक्स्ट तुमच्या अपकमिंग डेजमध्ये उभं राहून बोलणं शक्यच नाही. जर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की सांग टेल मी अबाउट अँटिरियर किंवा पिट्युटरी ग्लँड, तुम्ही जर म्हणाल सर आय डोंट नो बट आय कॅन डेफिनेटली टेल यू बाय टुमारो, तर तुम्हाला संध्याकाळी गेल्यानंतर वाचायला नोट्सच पाहिजे. त्यामुळे नोट्सकडे तुमचं जो आहे कल जास्त असू द्या. इवन तुमचं रिव्हिजन 1-2 मागं राहत असतील तर चालेल, 5 रिव्हिजन होण्या ठिकाणी 2 रिव्हिजन होत असतील तरी चालेल ज्यावेळेला तुम्ही एक्झामपर्यंत येता, बट नोट्स पाहिजेत. ठीक आहे, हे नोट्स तुम्हाला ग्रिप देणार. टाईम भरपूर आहे तुम्हाला, डेली मी 4 लेक्चर देण्याचा प्रयत्न करतोय, 4 to 5. सो तुम्ही डेफिनेटली याचा युटिलायझेशन करा आणि त्याच वेळी आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, तर हे झाले तुमच्या कन्सेप्ट. यामध्ये बघा की ज्या वेळेला प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन जास्त होतं, ठीक आहे, त्याला तुम्ही त्याचे भरपूर कॉज आहेत. ठीक आहे, त्याचं सोमॅस्टोस्टॅटिन, ज्यावेळेला ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन जास्त होतं. बघा की ज्यावेळेला काही पर्सन असतात की खूप टॉल असतात, ग्रोथ हार्मोन एक अनवॉन्टेडली सिक्रिट झालेलं असतं. सो त्या कंडिशनमध्ये तुमचा सोमॅस्टोस्टॅटिन ॲज अ इनिबिटरी, प्रोलॅक्टिनच्या सिक्रिशनमध्ये एक्सेसिव्ह मिल्क प्रोडक्शन होतं आहे, त्या कंडिशनमध्ये तुमचा डोपामाइन हा त्या ठिकाणी यूज केला जातो. ठीक आहे, तर हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पुढे येणारच आहेत. तुम्ही म्हणाल सर एकदम क्लिअर आणि क्रिस्टल क्लिअर. ठीक आहे, तर हे एक परत आता एक चार्ट बनवा. तो चार्ट तुमच्या कशासाठी इम्पॉर्टंट असेल, तुमच्या राईट डाऊनसाठी किंवा तुमच्या नोटसाठी इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे, बघा आता हा जो चार्ट आहे, हा चार्ट 1 मिनिट. फर्स्ट हेडिंग टाका रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे, फर्स्ट हेडिंग टाका रिलीजिंग हॉर्मोन. सेकंड हेडिंग टाका याच्यामध्ये हॉर्मोन कोणता सिक्रिट झालेला आहे, हार्मोन 1. ठीक आहे, फर्स्ट हेडिंग टाकली तुम्ही रिलीजिंग हॉर्मोन, सेकंड टाकलं तुम्ही हॉर्मोन 1, त्याच्या खाली लिहून घ्या फ्रॉम पिट्युटरी. ठीक आहे, फ्रॉम पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढे लिहा एंडोक्राईन टार्गेट तुमचं कोणतं आहे, एंडोक्राईन टार्गेट त्या तुमच्या हॉर्मोनचं कोणतं आहे, हे झाला तुमचा 3rd कॉलम. अँड 4th कॉलम आहे तुमचा हॉर्मोन 2. ठीक आहे, या ठिकाणी एक हॉर्मोन रिलीज झाला होता आणि तो टार्गेटपर्यंत गेला होता. त्या टार्गेटपासून अजून कोणता हॉर्मोन बाहेर आला का ते बघायचे, त्यामुळे याला नेम द्या हॉर्मोन 2. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचे काही एक मी चार्ट बनवून देईल, त्या ठिकाणी तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, बघा फर्स्ट जर मी तुम्हाला सांगित असेल फर्स्ट, तर थायरॉइड, फर्स्ट थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन हा तुमचा रिलीजिंग हॉर्मोन आहे. या ठिकाणी तुम्ही हायपोथॅलॅमस दिला तरी तुम्ही चालेल. ठीक आहे, हायपोथॅलॅमस म्हणा, इथून याचं सिग्नल येतं पोर्टल सर्क्युलेशन थ्रू, तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तर हे थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन हे सिक्रिट करेल तुमचा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे कुठून सिक्रिट झाला, हा तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून, कोणत्या अँटेरियर लोबमधून, कुणाच्या हेल्पनी, तुमच्या थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोनच्या. ठीक आहे, यांनी ऍक्ट केलं कुठं, तुमच्या थायरॉइड ग्लँडवर. ठीक आहे, याचा जो टार्गेट आहे हे काय आहे, थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचे जे फोलिक्युलर सेल होते, फोलिकल नॉट फोलिक्युलर, फोलिकल सेल होते, फोलिकल सेल्सवर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचे रिसेप्टर प्रेझेंट असतात, ज्या ठिकाणाहून त्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं. हे आपण डिटेल स्टडी केलेलं आहे. सो यांनी रिलीज काय केलं, T3 T4. ठीक आहे, हे झालं तुमचे कन्सेप्ट. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचा कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन. कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन हा काय रिलीज करतो, तुमचा ACTH. ठीक आहे, ACTH. तर काही बुक्समध्ये मिडल लोबमधून MSH दिलेला आहे, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, बट काही बुक्समध्ये हा कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर अल्फा MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे, तर हे तुमच्या वेळी बघा, तुम्हाला जर मिडल लोब लिहायचं असेल तर लिहू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला जर पोस्ट अँटेरियरमध्येच घ्यायचं असेल तर अँटेरियरमध्ये पण घेऊ शकता. सो हा जो ACTH आहे, याचा जो ॲक्शन आहे, याची ॲक्शन कुठं आहे, याची ॲक्शन आहे तुमच्या ॲड्रिनल ग्लँडवर. ठीक आहे, ह्याची ॲक्शन आहे तुमच्या ॲड्रिनल ग्लँडवर, कुठं, झोना ग्लोमेरुलासा, झोना ग्लोमेरुलासा, आणि रिलीज करतो तुमचं कशाचं सिक्रिशन रिलीज करतो, तो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा जो नेक्स्ट हॉर्मोन आहे, ठीक आहे, त्यानंतर तुमचा जो नेक्स्ट हॉर्मोन आहे, 1 मिनिट. ठीक आहे, त्यानंतर तुमचा जो नेक्स्ट आहे तुमचा गोनेडोट्रॉफिन. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन.
तर हे थोडे इम्पॉर्टंट आहे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, कारण यामध्ये थोडे कॉम्प्लिकेशन तुम्हाला वाटतील. ठीक आहे. गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन हे 2 हॉर्मोन रिलीज करतात, FSH अँड LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन अँड ल्युटेलायझिंग हॉर्मोन. हे 2 रिलीज झाल्यानंतर बघा, हे FSH कशावर ॲक्ट करेल, तुमच्या टेस्टीजवर. जर यांनी टेस्टीजवर जर ॲक्ट केलं, समजा यांनी जर टेस्टीजवर जर ॲक्ट करत असेल, तर हा रिलीज करतो इनहिबिन. हा एक हॉर्मोन आहे, लक्षात असू द्या. इनहिबिन हा पण एक हॉर्मोन आहे. ठीक आहे. जर या FSHनी जर ओव्हरीवर ॲक्ट केलं, ठीक आहे, ओव्हरीजवर ह्यांनी जर ॲक्ट केलं, तर ते रिलीज करतात तुमचे इस्ट्रोजन ॲज वेल ॲज इनहिबिन. हे दोन्ही पण हे रिलीज होतात तुमच्या ओव्हरीजमधून. कुणाच्या हेल्पनी, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये प्रोजेस्टिन पण कसे होतात ते तुम्हाला मी सांगेल. ते तुमचे सायकल्स कसे असतात, मेडिसिन सायकलची जी सायकल आहे त्या ठिकाणी कसं होतं, हे सगळं तुम्हाला मी सांगेल. बट या ठिकाणी तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, ल्युटेलायझिंग हॉर्मोन ओव्हरीजवर काय रिलीज करतात, ते प्रोजेस्टिन. ठीक आहे. हे ल्युटेलायझिंग हॉर्मोन्स थ्रू सांगतोय, प्रोजेस्टिन बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच इस्ट्रोजन. ठीक आहे. त्यानंतर बघा, ल्युटेलायझिंग हॉर्मोनचा मेलमध्ये टेस्टीजवर काय इफेक्ट आहे, ते रिलीज करतात अँड्रोजन, त्याला म्हणतो आपण मेल सेक्स हॉर्मोन, टेस्टिस्टेरॉन वगैरे. तर हे झाला एक चार्ट जो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट्स पण ॲड करायला सांगेल मी. ठीक आहे. कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन याच्या पुढे लिहून घ्या. कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन याच्या पुढे लिहून घ्या. 41 अमायनो ॲसिड चेन आहे ही. ठीक आहे. 41 अमायनो ॲसिड चेन आहे कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन. त्यानंतर गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन याच्या पुढे लिहून घ्या. गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन हा किती अमायनो ॲसिडची चेन आहे, हा 10 अमायनो ॲसिडची चेन आहे. ठीक आहे. हे लिहून घ्या तिथं. त्यानंतर बघा, तुमचा जो नेक्स्ट आहे थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन. थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन हा किती आहे, 14 अमायनो ॲसिडची चेन आहे, 14. ठीक आहे. हे तुम्हाला का देतोय, कारण कधी कधी विचारलं जातं. त्यानंतर तुमचं ग्रोथ हॉर्मोन याचा अजून आपल्याला बाकी आहे, पुढे यायचं आहे. इथपर्यंत झालं असेल तर क्लिअर, ओके. त्याचा पुढचा पार्ट अजून लिहून देतो. ठीक आहे. इथपर्यंत झालंय का सगळ्यांचं बघा. आणि तुमचे जर हे झालं असेल तर आपण याला स्किप न करता आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. ठीक आहे. बघा, आता नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट आहे तुमचा ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे. याच्या पुढे लिहून घ्या. ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन 44 अमायनो ॲसिडचा आहे, 44 अमायनो ॲसिडचा आहे. ठीक आहे. हा आहे तुमचा रिलीजिंग हॉर्मोन. बट हा ॲक्ट करेल तुमच्या या ठिकाणाहून. तुमचे काय रिलीज होतील, तुमचे ग्रोथ हॉर्मोन कुठून, पिट्युटरी ग्लँडवरून. बट याचं जे लोकेशन आहे, याचं लोकेशन एकच नाही आहे. जसं आपण बघितलं की तुमचे ACTAचं लोकेशन तुमचे ॲड्रिनल ग्लँड होता, मिनरलोकॉर्टिकॉइड्स, तसे याचे खूप जास्त लोकेशन आहेत. हा तुमच्या कार्बोहायड्रेटवर पण ॲक्ट करतो, हा तुमच्या प्रोटीन्सवर पण ॲक्ट करतो, हा तुमच्या फॅटवर पण ॲक्ट करतो, हा तुमच्या स्केलेटनवर पण ॲक्ट करतो. ठीक आहे. तर हे झाले त्याची इथल्या इथंच त्याचं ते संपलं. ठीक आहे. बट याचा जो इनिबिशन आहे, हे इनिबिशन माहीत असू द्या. सोमॅटोस्टॅटिन हे त्याचं इनिबिटरी हॉर्मोन आहे. ठीक आहे. सोमॅटोस्टॅटिनच्या पुढे लिहून घ्या. सोमॅटोस्टॅटिन हा कुठून रिलीज होतो, सोमॅटोस्टॅटिन तुम्हाला माहीत आहे, तो पॅनक्रियाटिक डेल्टा सेलपासून पण रिलीज होतो. इनिबिटरी इफेक्ट आहे. सोमॅटोस्टॅटिन रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया, हे पण तुम्हाला माहीत आहे, कारण हा इन्सुलिन सिक्रिशन काय करतोय, कमी करतोय. हा तुमच्या हायपोथॅलॅमसपासून पण सिक्रेट होतो. ठीक आहे. आणि काही बुक्समध्ये दिलेलं आहे की तुमच्या अप्पर GI पासून पण सिक्रेट होतो. ठीक आहे. तर हे आहे याचे मेन रिझन, सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे. किती अमायनो ॲसिड आहे याच्यामध्ये, 14 अमायनो ॲसिड चेन आहे सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे. हा इनिबिट करतो सिक्रिशन ऑफ सोमॅटोस्टॅटिन रिलीजिंग इनिबिटरी. एक मिनिट, मी तुम्हाला हे पॉईंट क्लिअर करेल. हा सोमॅटोस्टॅटिनचा 14 अमायनो ॲसिड का सोमॅटोस्टॅटिन रिलीजिंग फॅक्टरचा 14 अमायनो ॲसिड, हा एक पॉईंट आहे जो लक्षात असेल. पुढे आल्यानंतर तुम्हाला मी क्लिअर करेल. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. तर याच्या चेन आपल्या संपलेल्या आहेत. त्यानंतर बघा, नेक्स्ट जो आहे तुमचा प्रोलॅक्टिन. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तुमचा कोण आहे, नेक्स्ट प्रोलॅक्टिन आहे. प्रोलॅक्टिन इनिबिटिंग हॉर्मोन. ठीक आहे. तर हा इनिबिटरी आहे. जेवढं याचं कॉन्सन्ट्रेशन कमी, तेवढं प्रोलॅक्टिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. बट याच्यासाठी याला दुसरं नेम काय सांगितलं मी, इट ऑल्सो कॉल्ड ॲज डोपामाइन. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. डोपामाइन रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज इन सिक्रिशन ऑफ प्रोलॅक्टिन.
तर हे झाल्या तुमच्या कन्सेप्ट, हे झाले तुमचे हॉर्मोन्स. त्यानंतर तुम्ही जर पोस्टेरियर लोबबद्दल बोलत असाल, पोस्टेरियर लोबचे तुम्ही घेत असाल तर तुमचा एकच आहे तुमचा अँटी डायरेटिक हॉर्मोन आणि सेकंड आहे तुमचा ऑक्सिटोसिन. हे आहे तुमच्या तिकडले, ठीक आहे, ऑक्सिटोसिन. तर हे तुम्हाला आत्ता क्रिस्टल क्लिअर असतील, रिपीट झालेलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की सर बस खूप जास्त झालं याच्याबद्दल, खूप म्हणजे जेवढ्या कन्सेप्ट होत्या सगळ्या कन्सेप्ट आमच्या क्लिअर आहेत. आता तुम्ही थांबा सर, ठीक आहे. जर असं जर तुमचा फील येत असेल तर इट्स ओके, आय एम व्हेरी हॅपी. मी त्या ठिकाणी तुमचं हे सगळं पार्ट थांबवू शकतो, कारण तुम्हाला जेवढं सांगायचं होतं तेवढं माझं क्लिअर झालेलं आहे. सो आता जो नेक्स्ट आहे, ठीक आहे, नेक्स्ट आपण बघितलं. आता लिंकेजकडे या. हायपोथॅलामसने सिग्नल दिलं, हायपोथॅलामसने सिग्नल दोघांना पण दिलं. एक न्यूरोनल झालं, एक सर्क्युलेशन थ्रू झालं. पोस्टेरियरकडे आलं, अँटेरियरकडे आलं, बरोबर आहे. पोस्टेरियरकडे पण आलं, अँटेरियरकडे पण आलं. पोस्टेरियरकडे जो येत असताना रिलीजिंग फॅक्टर थ्रू आलं, याच्याकडे न्यूरॉन्स थ्रू आलं. त्यामुळे याला म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस, याला म्हणतो आपण न्यूरो हायपोफायसिस, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या ठिकाणाहून रिलीज झाले तुमचे एडीएच आणि ऑक्सिटोसिन. जो मिडल घेतला तर MSH, ठीक आहे. अँटेरियर घेतला तर तुमचे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन, ठीक आहे, प्रोलॅक्टिन, इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर अजून कोणता राहिला, गोनेडोट्रोफ्समध्ये FSH, ठीक आहे, LH. हे सगळे हॉर्मोन्स या ठिकाणाहून सिक्रीट झाले. सोमॅटोस्टॅटिन इनिबिटरी आहे. बट आता हे सगळे कुठं आले सांगा मला, हे सगळे कुठं आले? हे सगळे कुठं आले? तुमच्या ब्लडमध्ये आले, ठीक आहे. आणि हे डायरेक्ट ब्लडमध्ये पडतात, म्हणून तर याला एंडोक्राइन ग्लँड म्हणतो आपण. पिट्युटरी ग्लँड ऑल्सो कॉल्ड एज मास्टर ग्लँड, मास्टर एंडोक्राइन ग्लँड. का? कारण हे सगळे डक्टलेस आहेत, यांचं सगळ्याचं सिक्रेशन ब्लडमध्ये आहे. सो व्हॉट इज द टार्गेट? आता पुढे काय आहे? यांना जर इफेक्ट दाखवायचा असेल, सो दे वॉन्ट टू शो फार्माकोलॉजिकल इफेक्ट, बट दे हॅज टू बाइंड टू रिसेप्टर. मग यांची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ही कशी आहे, ठीक आहे. तर लक्षात असू द्या, हे जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे तुमच्या हॉर्मोन्सची, हे तुम्हाला मी एक्झॅक्टली क्लिअर करेल की मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ही 3 वेनी होते, 3 ठिकाणी हे ॲक्ट करतात. एक, हे तुमच्या ट्रान्समेम्ब्रेन रिसेप्टरवर, ठीक आहे, ट्रान्समेम्ब्रेन रिसेप्टरवर हे ॲक्ट करतील, फर्स्ट वन. सेकंड वन, हे तुमच्या सायटोप्लाझ्मिक रिसेप्टरवर ॲक्ट करतील. सायटोप्लाझ्मिक रिसेप्टरवर ॲक्ट करून नंतर ते एंटर करतील तुमच्या न्यूक्लियसमध्ये. ही झाली त्याची सेकंड ॲक्शन. अँड थर्ड ॲक्शन आहे, हे डायरेक्ट तुमच्या न्यूक्लियसवर ॲक्ट करतात, ठीक आहे. तर हे थोडंसं तुमच्या माइंडसाठी तुम्हाला न्यू असेल किंवा आधी तुम्हाला झालेलं पण असेल, ठीक आहे. तर यामध्ये काही जास्त तकलीफ होणार नाही, समजण्यासाठी पण होणार नाही, कारण तुम्ही रिसेप्टर स्टडी केलेले आहेत. बट यू शुड नो हाऊ दे आर ॲक्टिंग. तर तुम्हाला समजेल की सोमॅटोस्टॅटिन कसा इनिबिटरी करतोय, कारण तो पोटॅशियम चॅनल ओपनर आहे, ठीक आहे. तुमचे इनिबिटरी असतील तर ते कसे ॲक्ट करतात, कारण ते डिक्रीज करतात सायक्लिक EMPला. डोपामाइन आहे, सायक्लिक EMP डिक्रीज करतो. जर तुम्ही म्हणाल ऑक्सिटोसिन सायक्लिक EMP डिक्रीज करतोय, तर तो युटेराइन कॉन्ट्रॅक्शनसाठी कसा रिस्पॉन्सिबल असेल? सो या मेकॅनिझम तुम्ही जर बघितले असतील तर तुम्हाला त्रास होणार नाही. त्यानंतर आपण फर्स्ट हॉर्मोन स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे ग्रोथ हॉर्मोन. ग्रोथ हॉर्मोनचे कॅरेक्टर्स असतील, त्याचं सिक्रेशन असेल, त्याचं हायपोसिक्रेशन असेल, त्याचं हायपर सिक्रेशन असेल, त्या ठिकाणी तो संपला. त्यानंतर आपला पुढचा चालू होईल तुमचा गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. त्यानंतर गोनेडोट्रोपिन म्हणू शकतो आपण त्याला, अदरवाईज तो गोनेडोट्रॉफ मी तुमचा डायरेक्ट इस्ट्रोजन अँड्रोजनकडे घेऊन जाईल, तिथं शिकेल तुम्हाला. त्यानंतर आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन पण स्टडी केलेला आहे. आपल्याला प्रोलॅक्टिन बघावं लागेल. प्रोलॅक्टिन हा कम्प्लिटली वेगळा आहे. तर अशा प्रकारे हे सगळे हॉर्मोन्स आपले कव्हर होतील, ठीक आहे. तर या ठिकाणी 3 मेकॅनिझम आहेत, जे की असे रिसेप्टर आहेत, हॉर्मोनचे रिसेप्टर. ओके, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हॉर्मोन्स मीन्स जे सिक्रेशन झालेलं आहे त्यांचेच. त्याच्यामध्ये कुठलाही असू द्या, तुमचा T3 असू द्या, T4 असू द्या, इस्ट्रोजन, अँड्रोजन, सगळेच. तर ते ह्या 3च मेकॅनिझमनी ते ॲक्ट करतात. एकतर हे डायरेक्ट या रिसेप्टरच्या मेम्ब्रेनवर ॲक्ट करतील, किंवा तुम्हाला माहीत आहे सायटोप्लाझममध्ये ते हॉर्मोन्स डिफ्यूज होतील मध्ये, आणि सायटोप्लाझममध्ये जाऊन इतर रिसेप्टरला ॲक्ट करतील, आणि त्यांचा जो डायमर फॉर्म झालेला आहे, त्यांचा जो कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे, तो परत ट्रान्सफर होईल तुमच्या न्यूक्लियसमध्ये आणि जीन एक्सप्रेशन करेल. ही झाली सेकंड मेकॅनिझम. थर्ड वन, न्यूक्लियस डायरेक्टमध्ये जाऊन. तरी अशा 3 वेनी. पण आता हे कोण आहेत, कोणते हॉर्मोन्स आहेत हे तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे. आणि ॲज पर केडी त्रिपाठी अँड गर्ग गुप्ता व्हॅरिएशन आहे. थोडे व्हॅरिएशन तुम्हाला तिथं मिळेल, कोणते हॉर्मोन कोण कुठे दिलेले आहेत, ठीक आहे. तर तुम्ही ते क्रॉस चेक करून घेऊ शकता आणि तुम्हाला ते घ्यावंच लागतील, ठीक आहे. तर फर्स्ट जो टाईप आहे, जे तुमचे कुठे ॲक्ट करताय, ॲक्टिंग ऑन
ट्रान्समेम्ब्रेनवर, जे की तुमच्या ट्रान्समेम्ब्रेनवर ॲक्ट करणारे असे काही हॉर्मोन्स असतील जे तुम्हाला इथं स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. बघा आता ट्रान्समेम्ब्रेनवर जे ॲक्ट करतात, बघा मेम्ब्रेन रिसेप्टर म्हणू शकता तुम्ही, हे ॲक्ट करतील या रिसेप्टरला. बघा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट ACTH, ठीक आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ठीक आहे, फोलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, लुटेलायझिंग हॉर्मोन, ठीक आहे. त्यानंतर व्हॅसोप्रेसिन. तर हे झाले हॉर्मोन जे तुमच्या डायरेक्ट. आणि ग्लुकॅगॉन हा पण हॉर्मोन आहे. कुठून सिक्रेट होतो? तुमच्या पॅनक्रियाटिक अल्फा सेलपासून. हे सगळं तुम्हाला क्लिअर आहे. सो ज्या वेळेला हे रिसेप्टरला ॲक्ट करतील, आता रिसेप्टर वेगळे असतील. आता जर हे तुमचं फॉलिकल्स असेल, ठीक आहे, मी सांगितलं हे जर फॉलिकल असेल तर हा रिसेप्टर असेल थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन रिसेप्टर. पण ॲक्ट केल्यानंतर काय होतं की हा बाइंड झाल्यानंतर ॲक्टिवेट होतं सायक्लिक एम्पी. सायक्लिक एम्पीचा पुढचा पाथ तुम्हाला माहीत आहे, इन्क्रीज होतं कॅल्शियम, लीड्स टू कॉन्ट्रॅक्शन आणि इनिशिएशन किंवा ॲक्टिवेशन ऑफ फॉस्फोकायनेज ए, त्याच्या थ्रू ॲक्शन होती. सो हे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो हे झाला तुमचा सायक्लिक एम्पीचा पाथवे ज्या थ्रू हे रिसेप्टर हे हार्मोन्स ॲक्ट करतात. सेकंड आपण बघितला होता आपला जो, आता हा ट्रान्समेम्ब्रेनचाच आहे पण सेकंड पाथवे आहे तुमचा IP3 अँड डॅक पाथवे. सो कोणते हॉर्मोन्स आहेत मी सगळं हे तुम्हाला ॲज पर KD त्रिपाठी देतोय. KD त्रिपाठी मला थोडं ॲक्युरेट वाटते म्हणून आपण KD त्रिपाठी थ्रूच देतोय. IP3 आणि डॅक पाथवे थ्रू कोण ॲक्ट करतं बघा. IP3 मीन्स व्हॉट की फॉस्फोलायपेज Cचा रोल आला, ॲक्टिवेशन आलं IP3चं. फायनल रिझल्ट तोच आहे, ॲक्टिवेशन किंवा इन्क्रीजिंग कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन, कॉन्ट्रॅक्शन, हे तुम्हाला माहीत आहे. सो यासाठी कोणते ॲक्ट करतात? तुमचे व्हॅसोप्रेसिन असतील, ठीक आहे, आणि त्यानंतर असतील तुमचे ऑक्सिटोसिन. ठीक आहे, ऑक्सिटोसिन म्हणजे व्हॅसोप्रेसिन दोन्ही वेळी ॲक्ट करतो, सायक्लिक एम्पी आणि IP3. कधीतरी विचारलं तर विचारू शकतात, बट तुमच्या जस्ट फॉर इन्फॉर्मेशन किंवा जस्ट फॉर नॉलेज. ठीक आहे, त्यानंतर बघा यामध्ये ट्रान्समेम्ब्रेन ॲक्टिवेटिंग. ट्रान्समेम्ब्रेन मीन्स ट्रान्समेम्ब्रेन एन्झाईम लिंक्ड. तुम्हाला माहीत आहे ट्रान्समेम्ब्रेन एन्झाईम लिंक्ड हे स्पेशल कॅटेगरी आपण बघितलेली आहे. त्यामध्ये तुमचा इन्सुलिन असेल, ठीक आहे, इन्सुलिन असेल, तुमचे ग्रोथ फॅक्टर असतील, ठीक आहे, तुला ग्रोथ फॅक्टर म्हणा किंवा तुम्ही ग्रोथ हॉर्मोन म्हणा. ठीक आहे, ग्रोथ हॉर्मोन हा लक्षात असू द्या. इपिडर्मल ग्रोथ फॅक्टर, त्यानंतर न्यूरल ग्रोथ फॅक्टर, ग्रोथ हॉर्मोन, हे सगळे तुमच्या एन्झाईम लिंक्ड ट्रान्समेम्ब्रेन एन्झाईम लिंक्ड रिसेप्टर थ्रूच ॲक्ट करतात. ठीक आहे, आणि हा पण एक एक्सेप्शन लक्षात असू द्या, प्रोलॅक्टिन पण त्याच रिसेप्टर थ्रू ॲक्ट करतो. ठीक आहे, कायनेज एन्झाईम फॉस्फोरिलेशन त्या मेकॅनिझमनी हे ॲक्ट करतात. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. बघा, आणि याच ठिकाणी डिक्रीजिंग सायक्लिक एम्पी म्हणजे GI जो पाथवे होता मी सांगितलं तुम्हाला, GS इन्क्रीजिंगचा आहे, GI हा डिक्रीजिंगचा आहे. तो हा जो आहे हा डोपामाइनचा जो तुमचा जो प्रोलॅक्टिन इनिबिटरी आहे डोपामाइन, हा या पाथवेने ॲक्ट करतो, डिक्रीजिंग सायक्लिक एम्पी. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट सायटोप्लाझ्मिक. ही झाली पहिली ट्रान्समेम्ब्रेन. सेकंड क्लास आहे, सेकंड क्लासला हेडिंग टाका सायटोप्लाझ्मिक फार्माकोलॉजिकल किंवा सायटोप्लाझ्मिक ॲक्टिंग हॉर्मोन्स. सायटोप्लाझम मीन्स व्हॉट की ते बघा आपण बघितलं होतं, तुम्हाला माहीत आहे आपण अल्डोस्टेरॉनची मेकॅनिझम बघितली मिनरलोकॉर्टिकॉइड्समध्ये. कुठे जातात ते? सायटोप्लाझममध्ये. तिथं जातात, रिसेप्टरला बाइंड होतात, मग अल्डोस्टेरॉन रिस्पॉन्सिव्ह प्रोटीन ते जनरेट करतात. त्यानंतर तुमचे चॅनल्स ओपन होतात कलेक्टिंग डक्टवरले आणि सोडियमचं रिअब्झॉर्प्शन होतं. हे आपण बघितलेलं आहे. सो ह्या मेम्ब्रेन ही जी तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, तुमची जी सेल वॉल आहे त्याच्या फॉलोड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि हा मधला हे तुमचे मेम्ब्रेन बाउंड काही न्यूक्लियस असतात. ठीक आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेली म्हणतो आपण त्याला, जे न्यूक्लियस सोबत ते अटॅच असतात. त्याच्यामध्ये गोल्जी अपॅरेटस असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, बरेच आहेत. तर त्यामध्ये जो स्पेस एम्प्टी असतो याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. आणि हे जे रिसेप्टर असतात हे तुमच्या न्यूक्लियसमध्ये पण नसतात आणि तुमच्या मेम्ब्रेनमध्ये पण नसतात. सो हे रिसेप्टर प्रेझेंट असतात या ठिकाणी तुमच्या सायटोप्लाझममध्ये. सो ज्या वेळेला ते तुमचे हार्मोन्स रिलीज होतील त्यावेळेला ते इथून डिफ्यूज करतील आणि डिफ्यूज केल्यानंतर या रिसेप्टरला बाइंड होतील, यांचा कॉम्प्लेक्स फॉर्म होईल आणि हा कॉम्प्लेक्स जाईल तुमच्या DNA कडे. मग तो कॉम्प्लेक्स ट्रान्सलोकेट होईल तुमच्या न्यूक्लियसकडे आणि या ठिकाणी तुमच्या DNA वरती ॲक्ट करेल. त्यानंतर तुमचे mRNA आणि प्रोटीन सिंथेसिस, याला म्हणू आपण ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, बट नॉट डायरेक्टली टू DNA.
ठीक आहे, हे एक्झॅक्टली क्लिअर करा. सो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या ठिकाणी झालेलं आहे. सो आता जो बघायचं आहे ते म्हणजे त्याचे एक्झाम्पलमध्ये लिहून घ्या. स्टेरॉइडल हार्मोनमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, ठीक आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स याच्याने ॲक्ट करतात. मिनरिलोकॉर्टिकॉइड्स याच्याने ॲक्ट करतात. त्यानंतर या ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे, अँड्रोजन, इस्ट्रोजन, ठीक आहे, अँड्रोजन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रीन. तर हे तुमच्या गर्गनगुप्त्यामध्ये ट्रान्समेम्ब्रेनवर दिलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी सायटोप्लाझमिकवर दिलेले आहेत, ठीक आहे. अँड कॅल्सिट्रायल तर ओके, कॅल्सिट्रायल बरोबर आहे, ठीक आहे. तर तुम्ही एकदा चेक करा, बट तुम्ही के डी त्रिपाठीला या वेमध्ये फॉलो करू शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मोर प्रोबेबली करेक्ट आहेत हे, ठीक आहे. कॅल्सिट्रायल व्हिटॅमिन D3चा ॲक्टिव्ह फॉर्म आहे, कोलेकॅल्सिफेरॉल, जो आपण लास्ट टू लास्ट क्लासमध्ये आपण स्टडी केलेला आहे. सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. सो नेक्स्ट जो आहे तो म्हणजे न्यूक्लिअरचा. सो न्यूक्लिअर रिसेप्टर आणि याच्यामध्ये किती फरक आहे असा. न्यूक्लिअरमध्ये म्हणजे जे न्यूक्लियसला जाऊन ॲक्ट करतात, डायरेक्ट न्यूक्लियसला जाऊन ॲक्ट करतात, ह्याची मेकॅनिझम आपण थायरॉइड, अँटीथायरॉइडमध्ये बघितलेली आहे. सो एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट तेच घेऊ शकता. T3, T4, ठीक आहे. T3, T4 हे तुमचे हार्मोन्स आहेत जे डायरेक्ट तुमच्या त्या रिसेप्टरला ॲक्ट करतील. बघा, ज्या वेळेला हे तुमचं डायमर फॉर्म केले होते, आपण बघितलं होतं, हिट्रोडायमर फॉर्म केलं होतं. रेटिनाइडच्या रिसेप्टरसोबत त्यांनी एक्स रिसेप्टरसोबत हिट्रोडायमर केलं. त्यानंतर थायरॉइड रिस्पॉन्सिंग एलिमेंट्स त्यांनी रिलीज केला होता, TRE. त्यानंतर हे DNA वर ॲक्ट केलं. DNAचं त्यांनी काय केलं, ट्रान्स्क्रिप्शन केलं RNAवर. RNAचं ते रायबोझोमल युनिट थ्रू 30 आणि 50 प्रोटीन सिंथेसिस केलं. प्रोटीन सिंथेसिस थ्रू तुमचे बरेच एन्झाईमचे ॲक्टिवेशन होतात आणि एन्झाईमचं इनिबिशन होतं. सो या मेकॅनिझमनी तुमचे हे हार्मोन्स ॲक्ट करतात. सो हे झाले तुमचे न्यूक्लियसवर ॲक्ट करणारे हार्मोन. डायरेक्टली दे आर ॲक्टिंग ऑन न्यूक्लियस. सो आता जर तुम्ही बघितलं तर तुमचं जो हा 1 मिनिट, एकच राहिलेला आहे आपल्याचा IP3चं तर आपण बघितलं, ऑक्सिटोसिन आहे. त्यानंतर एक लास्टचा सेपरेट लिहून घ्या, पोटॅशियम चॅनल ओपनर, सोमॅटोस्टॅटिन. पोटॅशियम चॅनल ओपनर हा पोटॅशियम चॅनल थ्रू काम करतो, सोमॅटोस्टॅटिन. तर हे झाले तुमचे हॉर्मोनलचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. हार्मोन्स किती आहेत, कोण सिक्रेट करतोय, कुठून सिक्रेट होतात, हे सगळे आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपण बघतोय आपले मेकॅनिझममध्ये आपण सगळे बघितलेले आहेत. ऑलरेडी आपण बघतोय पॅराथायरॉइड हार्मोन आपण बघितलेला आहे. T3, T4 थायरॉइड हार्मोन याच्याबद्दल मी इथं सांगितलेलं नाही आहे. थायमस हे वेगळं आहे, ते तुम्हाला सेपरेट सांगेल, ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे अँटेरियर आणि पोस्टेरियर लोबमधून जेवढे हार्मोन सिक्रेट होत होते सगळे हार्मोन तुम्हाला मी इथं डिस्कस केलेले आहेत, ठीक आहे. ॲड्रिनलमधून तुम्हाला मी सांगेल अजून की ॲड्रिनलच्या झोना ग्लोमेरुलसा, झोना फॅसिक्युलाटा, झोना रेटिक्युलरिस, त्याची पॅथोफिजिओलॉजी ही याची बाकी आहे. ती पॅथोफिजिओलॉजी ज्या वेळेला मी मिनरलोकॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि सेक्स हार्मोन स्टार्ट करेन त्यावेळेला ते तुम्हाला तिथं सांगेल. कोणते झोना ग्लोमेरुलस असतो, कोणता झोना फॅसिक्युलाटा असतो, कोणते त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या स्टेप्स असतात, कसं सिंथेसिस होतं, किती स्टेप्स असतात, कोणते एन्झाईम्स असतात, हे सगळं तुम्हाला त्या क्लासच्या आधी तुम्हाला सांगितलं जाईल. सो आता या ॲड्रिनल म्हणजे पिट्युटरी ग्लँडबद्दल तुमचं कन्सेप्ट किती क्लिअर आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्लासपासून आपण ग्रोथ हार्मोन स्टार्ट करणार आहोत. ग्रोथ हार्मोन नंतर आपला जे काही प्रोलॅक्टिन इनिबिटरी हार्मोन असेल, गोनेडोट्रॉप्स असतील आणि त्यानंतर आपलं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतील, मिनरलोकॉर्टिकॉइड्स असतील. तर अशा प्रकारे हे आपला चॅप्टर कव्हर होईल, ठीक आहे. तर आय होप सगळ्यांना हा पिट्युटरी जो ग्लँड आहे तो क्लिअर असेल. हायपोथॅलॅमस काय आहे, इन्फंडिब्युलम काय आहे, पोस्टेरियर लोब, अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोब काय सिक्रेट करतो, न्यूरल कंडक्शन कशा थ्रू होतं, पॅराव्हेंट्रिक्युलर काय आहे, त्यानंतर तुमची दुसरी कोणती होती पॅराव्हेंट्रिक्युलरसोबत, ठीक आहे, ते तुम्ही बघा. त्यानंतर तुमचं जे न्यूरॉन होते त्याच्यामधून जे पोर्टल सर्क्युलेशनमध्ये जे सिक्रिशन होतं, जे रिलीजिंग हार्मोन आहेत त्यांच्याकडे लक्ष घ्या. आणि त्यानंतर रिलीज होण्यानंतर त्यांच्या ॲक्शन काय होत्या, किती पेप्टाइड्स आहेत, किती अमायनो ॲसिडचे बनलेले आहेत, हे सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. इनिबिटरी दोनच आहेत, प्रोलॅक्टिन इनिबिटरी डोपामाइन आणि सोमॅटोस्टॅटिन इनिबिटरी ऑन ग्रोथ हार्मोन,
ठीक आहे. तर हे तुमचं सगळे कन्सेप्ट इथं क्लिअर झाले असतील. यानंतर येणारे डाऊट्स काही जास्त नाही आहेत, फक्त रायटिंगचा पार्ट जास्त असेल तो आपण क्लिअर करणार आहोत आणि तो क्लिअर केलाही जाईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट क्लासपासून तुमचा फर्स्ट हॉर्मोन स्टार्ट होईल, ग्रोथ हॉर्मोन, तो तुम्हाला मी स्टडी करेन.